मुन्ना भाई सीसीएमपी मुन्ना भाई होमिओपॅथी मुन्ना भाई सीसीएमपी मुन्ना भाई होमिओपॅथी We don't want mixopathy. Already, we don't want mixopathy. We need pain. Already. Zindabad. Indian Medical Association. Zindabad. Indian Medical Association. Zindabad. Zindabad. पेशंटच्या जीवाशी खेळ एमएमसी मध्ये होमिओपॅथी एमएमसी मध्ये मिक्सोपॅथी पेशंटच्या जीवाशी खेळ पेशंटच्या जीवाशी खेळ जिंदाबाद जिंदाबाद लॉन्ग लिव्ह लॉन्ग जिंदाबाद जिंदाबाद हेलमेट नहीं हमने तो हेलमेट जिंदाबाद एमएमसी मध्ये होमिओपॅथी चालणार नाही एमएमसी मध्ये होमिओपॅथी चालणार नाही मुन्ना भाई सीसीएमपी काय नारे द्या ना सुरक्षितता हेच आमचे ध्येय रुग्णांच्या जीवाची सुरक्षितता आमेन आमेन लॉन्ग लिव्ह लॉन्ग लिव्ह फॉर एक्झाम्पल आता ॲलोपॅथी एमबीबीएस डॉक्टरांचं काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल. आता ते ॲलोपॅथीसाठी बनलेलं काउन्सिल आहे जे मोर्चा काढायचं कारण असं की हा मोर्चा फक्त अमरावती लेवलचा नाही आहे. महाराष्ट्र IMAचं काम बंद आंदोलन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 241 ब्रांचेस आहे IMAच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 241ही ब्रांचमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे. आणि एवढंच इंडियन मेडिकल असोसिएशन पुरतंच मर्यादित नाही तर माड पण याच्यात इन्वॉल्ड आहे. जे MBBS केल्यानंतर इंटर्न्स आहे ते पण इन्वॉल्ड आहे आणि त्याच्यानंतर टीचर्स असोसिएशन इन्वॉल्ड आहे आणि मॅगमो जे मेडिकल ऑफिसर असतात ते पण इन्वॉल्ड आहे. मी डॉक्टर बसंत लुंगे नॅशनल IMAचा जॉईंट सेक्रेटरी आहे. दिनेश वाघाडे हे अध्यक्ष आहे अमरावती ब्रांच IMAचे. विक्रम वानखडे हे सचिव आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती ब्रांचचे आणि संदीप दानखडे हे प्रेसिडेंट इलेक्ट पुढच्या वर्षी अध्यक्ष राहणार आहे आपल्या अमरावती ब्रांचचे. विषय असा आहे की हे जे सगळं करतो आहे मी रुग्णांच्या हितासाठी करतो आहे आणि रुग्णांना हे कळलं पाहिजे, कॉमन लोकांना हे कळलं पाहिजे CCMP काय आहे. CCMP हा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेडिकल फार्मॅकॉलॉजी
मॉडर्न फार्मॅकॉलॉजी, आणि तेही माहीत आहे का फक्त 1 वर्षाचा कोर्स आहे. आणि 1 वर्षाचा कोर्स असताना इनमिन आठवड्यातून 2 लेक्चर अटेंड करतात. 2 लेक्चरही अटेंड करतात तर 1 तासाचं होत नाही, काही अब्सेंट असतात. फक्त 52 क्लासेस होतात त्यांचे. आता 52 क्लासेसमध्ये पूर्ण फार्मॅकॉलॉजी जे दीड वर्ष वाचतो, मेडिसिन एवढे वर्ष वाचतो, हे जर वाचणं MBBSच्या मुलांना 5-4.5 वर्षे लागते. नंतर इंटर्नशिप, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन मिळते. यांचं म्हणणं असं आहे की आमचा हा BHMSचं तर आमच्या काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे, पण हा 52 लेक्चरचा कोर्स सर्टिफिकेट कोर्स अटेंड केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. आता ही संघटना कोणती आहे? MBBS संघटना ही अशी आहे की ॲलोपॅथीची आहे, मॉडर्न मेडिसिन म्हणते. होमिओपॅथी ही संघटना आहे होमिओपॅथी लोकांची, आयुर्वेदिकची, डेंटलची, सगळ्यांचे वेगवेगळे काउन्सिल आहे. त्या काउन्सिलमध्ये त्यांनी काम करावं. आम्ही सगळ्या काउन्सिलचा रिस्पेक्ट करतो, सगळ्या पॅथीचा रिस्पेक्ट करतो. उलट अर्थी आमच्यापेक्षा होमिओपॅथी आहे ना, आयुर्वेदिक जुनी पॅथी आहे. उलट त्यांच्याकडेही ओढा पेशंटचा असतो, ते पण कमवत असतात, तो विषय नाही, आणि ते पण सेवा देत असतात. आम्ही त्यांचा सगळ्यांची इज्जत करतो. तर आमचा प्रश्न हाच आहे की भारतात कुठेच असं घडलं नाही, फक्त महाराष्ट्रात घडलं. आणि महाराष्ट्रात असं कसं घडलं म्हणजे मिक्सोपॅथी, अरे क्रॉसपॅथी, जे की आपण झोला डॉक्टर म्हणून माहीत आहे का पकडायला पाहिजे. त्यांचे काम त्यांच्याकडून माहीत आहे का डॉक्टर की करू देऊ नये, याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. पण सरकार जर या गोष्टीला प्रोत्साहन देत असन की होमिओपॅथीवाल्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करा. आता ॲलोपॅथीमध्ये जातानाही तुम्हाला माहिती नसेल की 720 पैकी 720 मार्क मिळवणारे आणि 600च्या वर मार्क मिळवणारे पोरं MBBS होत असतात. आता मला वाईट वाटून घेऊ नये. आता कोणी माहीत आहे का एखाद्या तहसीलदारानं कलेक्टरसोबत किंवा एखाद्या BDOनी कलेक्टरसोबत कंपॅरिझन करणं हे योग्य नाही आहे. त्याच्या मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर बेमुदत आमचं आंदोलन हे राहणार आहे. आणि एवढंच नाही तर नॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर अनिल नाईक आहे, त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. सगळ्या स्टेटमध्ये हे पसरणार आहे. आणि स्टेटमध्ये पसरल्यानंतर हायकोर्टात रिझल्ट पेंडिंग आहे. हायकोर्टाचा रिझल्ट येऊ द्या. हायकोर्टाचा रिझल्ट आल्यानंतर आम्हाला नंतर काय स्टेप घेता येते, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून मला असं वाटते की सरकारने पूर्णतः हा CCMP कोर्सच स्क्रॅप करायला पाहिजे, फक्त महाराष्ट्रात आहे. आणि अशा गोष्टीला, अशा मिक्सोपॅथीला, क्रॉसपॅथीला खतपाणी देऊ नये. आणि रुग्णांना कळलं पाहिजे आणि त्यांना सांगा हे आम्ही काय करतो. मला असं वाटतं 10वी पास झालेला आणि 10वी नापासवाल्यालाही हे कळेल की हे चुकीचं करून राहिलं सरकार. म्हणून आमचं